प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आम्ही टेंभरेकर संघाला. एक चांगली बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट आहे दोन्ही संघाच्या दरम्यान पाहायला मिळेल. याआधी देखील खूप सारे सामने एकमेकांसमोर ठाकलेत. आम्ही टेंभरेकर संघाचा विचार केला तर गतवर्षी या संघानं टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय, परंतु अतिशय दर्जेदार कामगिरी गतवर्षी देखील हा संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला होता. सुपर 4 मध्ये, सुपर 8 मध्ये पोहोचला होता. सलग 4 सामने जिंकून सुपर 8 मध्ये पोहोचला होता. ऑस्ट्रेलिया प्रीमियर लीग मध्ये देखील त्याच कामगिरीमध्ये सातत्य ठेवत हा संघ क्वालिफाय झाला होता. अजूनही बक्षिसापासून नक्कीच मी म्हणेन थोडासा दूर आहे, परंतु प्रयत्न खूप चांगले आहेत, परफॉर्मन्स खूप चांगला आहे. आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई अल्लानी हा संघ देखील एक तगडा संघ आहे. एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि अविनाश. पंचांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची आहे. लेट्स प्ले. नितीन नेमसे सज्ज होतो षटक क्रमांक पहिला घेऊन. डावखुऱ्यात असा हा गोलंदाज आणि स्ट्राइक एंडला त्याला पहिला बॉल फेस करेल. चौथ्या दिवसातला पहिला बॉल. लेट्स प्ले पंचांचा इशारा. फलंदाज सज्ज, गोलंदाज सज्ज. आमचे स्कोरर सतीश पाटोळे देखील सज्ज होतात आणि आमचे प्रेक्षेपक tenniscricket.in देखील सज्ज. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅटने ऑन साइडला. वॉटर स्ट्रोक, आक्रमकता, चौकार. धन्यवाद. पहिलाच बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय आणि आगाज केलाय दिवस क्रमांक 4 चा बॅट्समन सचिनच्या बॅट मधनं. अटॅकिंग क्रिकेट. पहिल्याच बॉलवर 4 धावा. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित टेंभरेगावचे नागरिक हरिभक्त पारायण मृदुंगमणी सन्माननीय निवृत्तीजी सातपुते यांचं शुभागमन त्यांचं SPL कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. समजू येतात संधी आहे इथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज अविनाशला माघारी परतावा लागेल. बिग विकेट. धन्यवाद. येस, आज एक एक्स्ट्रा सामना खेळवायचे लक्षात घ्या. सो कोणतीही मीटिंग करू नका. रन आउटच्या स्वरूपात विजय पष्टे यांच्या माध्यमातून ऑन द स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळाली. धावचीत झाले त्या ठिकाणी फलंदाज अविनाश. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाच धावा फलकावर. रन आउटच्या स्वरूपात विकेट देणं म्हणजे क्रिकेटमध्ये सगळ्यात निराशजनक विकेट असते. एकही बॉल फेस केला नाही आणि तिथे मात्र विकेटच्या स्वरूपात फलंदाज अविनाश माघारी परतोय. सचिन इनफिल्डच्या वरून गुड शॉट. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाठला करतात. बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅटमधनं अजून एक आक्रमक फटका. चौकार. धन्यवाद. धन्यवाद. अविनाश आणि सचिन ही एक आक्रमक जोडी आहे, परंतु अविनाश माघारी परतला. सचिनला इथे मी म्हणेन कुठेतरी थोडासा संयमी खेळ देखील दाखवावा लागेल आक्रमकतेसोबतच, कारण या खेळाडूमध्ये क्षमता आहे, या खेळाडूमध्ये कॅपॅबिलिटी आहे. सातत्यानं गतवर्षी पदार्पण केलं, परंतु प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या उक्तीला साजेसा असा खेळ सरावाने मात्र हा खेळाडू खूप सारी मैदानं गाजवतोय. अक्रॉस द बॅट ऑन साइडला कॅप मध्ये खूप वेगाने चेंडू जातोय. अलॉंग द कार्पेट डीप क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, परंतु फेक येईल. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. स्कोर कार्ड वर या डबल ओव्हरवर धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना आतापर्यंत धावगती खूप चांगली राखली, परंतु जमेची बाजू ती म्हणजे एक महत्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी संपादित केलाय. ऑन साइडला गुड स्ट्रोक, उंच देखील खूप गेलाय आणि यावेळी लांब देखील जातोय. सचिन सातपुतेच्या बॅट मधनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक आक्रमक फटका. षटकार. धन्यवाद डीजे. 17 धावा शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक विकेट गेलीये.
आणि जर सचिन पुढच्या ओव्हरमध्ये जरी थांबतो तर मात्र असाच धावांचा डोंगर असू शकतो. शेवटचा बॉल ओव्हरचा नितीनच्या. हा बॉल एज लागली असं सांगताय त्या ठिकाणी बॅट्समनला. नको होऊ शकाल आमचे पंच अजित पुत्रन सर. एज होती. षटक क्रमांक पहिले संपन्न झाला. स्कोर कार्ड वर धावसंख्या फुलकाला पाहायला मिळाली 17. एक विकेट नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. परंतु त्या व्यतिरिक्त सचिननं कोणताही दबाव येऊ न देता एक नैसर्गिक खेळ आपला साकारलाय. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. येस 35 मिनिट्स. आज वॉर्निंग दिली जाईल कारण आज एक मॅच एक्स्ट्रा खेळवायची आहे. सो कोणत्या प्रकारची टीम मीटिंग करू नका विनंती आहे. सुभाष सातपुते स्ट्राईक एंडला आपल्याला बॅट्समॅन पाहायला मिळतात. सेकंड डाऊन पोझिशनवर. सकाळचं इथे खूप चांगलं वातावरण. सह्याद्रीच्या कडाकपारामध्ये निसर्गरम्य वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण गाऊन साखरपडा या मैदानावर रंगणारा याची देही याची डोळा क्रिकेटचा हा नयनरम्य सोहळा आपल्या भेटीस पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसातली ही पहिली दर्जेदार मॅच आपल्या समोर प्रक्षेपित होतीये. हलक्यातनं फक्त डिफेन्स करतायत. इनफिल्ड मध्ये चेडू अडवला जातो पॉइंटच्या दिशेला. पहिलाच बॉल स्ट्रोक चेक केला त्या ठिकाणी सुभाष सातपुते यानं. स्कोर कार्डावर धावसंख्या 17. इथे एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. एक खेळाडू आक्रमकता आहे तर दुसऱ्या बाजूला संयम दाखवणं गरजेचं आहे आणि तो संयम दाखवेल सुभाष की दुसऱ्या प्रकारे गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये मी म्हणेन थोडीशी महागडी ठरली परंतु एक विकेट. कशा प्रकारे गोलंदाजी करतात कल्याणी संघ याकडे देखील लक्ष राहील. इनफिल्डच्या वरून गुड स्ट्रोक. सुभाष एक चांगलं क्रिकेट मी खेळतो कारण दुसऱ्या बाजूला एक आक्रमक फटका खेळतो तो सचिन आणि सचिनला सातत्यानं स्ट्राईक देणं, मैदानाच्या आतमध्ये थांबणं, सिंगल डबल चालू ठेवणं. एक पूर्णपणे स्ट्रॅटेजीने उतरली ही टीम. प्लॅनिंग फार महत्वाचं असतं. नियोजन फार महत्वाचं असतं. कोणतंही कार्य म्हटलं की ते नियोजनात्मक पद्धतीने होणं गरजेचं असतं आणि ते नियोजन आपल्याला आम्ही टेंबरेकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅकवुडला जाऊन इनफिल्डच्या वरून कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी पूर्णपणे बीट होत आहेत. चहू बाजूने फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे. ऑन साइडला देखील खूप चांगले स्ट्रोक लगावतो. ऑफ साइडला देखील चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. विस्फोटक फलंदाज. सातत्यानं एका वर्षामध्ये खूप मोठं नाव कमावलंय टेनिस क्रिकेटच्या पटलावर या खेळाडूंना. सरळ दिसेल की त्या समोर विजय पोस्टे आहेत. इथे देखील एकच धाव मिळते या ओव्हरमध्ये. मी म्हणे थोडस चांगली सुरुवात पाहायला मिळते ती गोलंदाज नितीन निमसेच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. स्कोर कार्डवर धाव संख्या 19. 2च धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपला पाहायला मिळतात. स्विंग यानं मिस. थोडस स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. बीट होतात पूर्णपणे. बॉल सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये या ओव्हरमध्ये विकेट आले नाहीये तरी देखील धावसंख्येचा आलेख मी म्हणेन कुठेतरी थोडासा खाली जातोय. हा रन खूप वेगाने कंप्लीट केलाय. शेवटच्या बॉलवर मी तिथे एक सिंगल. 10च्या सरासरीने अंबी टेंबरेकर संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत 20. एक गडी ते बाद झालाय. सचिन खेळतोय 2 चौकार 1 षटकाराच्या सहाय्यानं 18 धावांवर आणि 2 धावा आल्या त्या सुभाषच्या बॅटमध्ये. अविनाश शून्यावर बाद झालाय. षटक क्रमांक 3 सुरू होईल. तत्पूर्वी आपण जाऊयात डीजे मॅनकडे एक सुरेख संगीत ऐकण्यासाठी. धन्यवाद. 3 धावा. वाखाणण्याजोगं षटक. कौतुकास्पद षटक. पहिल्या ओव्हरमध्ये 17. दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च करत नितीन निमसेनं कमबॅक केलंय. जयेश कापरे तुम्हाला नक्कीच मी वॉर्निंग देतो या ठिकाणून. 35 मिनिटं. या स्पर्धेचे सन्माननीय अध्यक्ष रामभाऊ वाटोळे. सातत्यानं प्रत्येक बॉलवर मीटिंग करणं, प्रत्येक बॉलवर तुमच्या गोलंदाजाला कानमंत्र देणं, प्रत्येक बॉलवर तुमच्या क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं फेरबदल करणं, या सर्व गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आजच्या दिवसामध्ये. कारण एक एक्स्ट्रा मॅच आयोजकांची जी सूचना माझ्यापर्यंत येते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो.
स्कोर कार्डवर धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं घेऊन पुन्हा एकदा संगणकाने विश्वास दाखवला. ज्या खेळाडूला पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 17 धावा कुठल्या होत्या. विश्वास येतोय षटक क्रमांक तिसरं घेऊन. विश्वास वालिंबे. टप्प्याचा बॉल, गुड शॉट, लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या दिशेला खूप वेगाने जातोय बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत परतच्या आवाक्याच्या बाहेर. सुभाष सातपुतेच्या बॅटमधनं हा सुभाषित करणारा फटका, चौकार. धन्यवाद. 24 धावा धाफळकरला पाहायला मिळतात. 24 या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवर गोलंदाज विश्वास चौकारनं स्वागत केलंय. टप्प्याचा बॉल. प्लीज विनंती जयेशजी खापरे आपल्याला की आज एक्स्ट्रा मॅच खेळवायची आहे. सातत्यानं प्रत्येक बॉलवर टाइमपास करू नका. वेळेचं महत्व ठेवा आणि आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे. यावेळी बॅकफुटला गेले. पॉइंटला खेळाडू आहे जयेशच्या हातामध्ये. कमबॅक करतात. गुड बॉलिंग. पहिल्या बॉलवर चौकार. त्यानंतर इथे एक डॉट बॉल पाहायला मिळतो. स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 24 धावा पाहायला मिळतात. जमेची बाजू आहे अमित टेंभरेकर संघासाठी, कारण त्यांच्या संघातला विस्फोटक खेळाडू एक ब्रँड ऑफ टेंभरे सचिन सातपुते अजून मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. हा बॉल देखील सुरेख पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बीट करतायत, परंतु मी म्हणेन स्कोर गती चांगली आहे. एखाद दोन बॉल डॉट झाले तरी फरक नाहीये, कारण ही नॉकआउटची मॅच नाही, ही 2 ते 3 ओव्हरची मॅच नाहीये. इथे तब्बल 7 ओव्हर तुम्हाला खेळायचे आहेत. त्यामुळे मात्र 1 ते 2 चेंडू निर्धाव गेले तरी मी म्हणेन इतकासा फरक पडणार नाहीये किंवा पडत देखील नाहीये. हा फटका ऑन साइडला खेळला. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक जज करतात. विकेटचं पतन. सुभाष सातपुते बॅक टू द पॅव्हिलियन. स्विजिट गॅप मध्ये. ही ताकद आहे खेळाडूकडे. इम्प्रुवाइज फटका. नजाकत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. कुठेतरी सचिन सातपुते शेवटच्या ओव्हर पर्यंत खेळणं आम्ही टेंभरेकर संघासाठी फार महत्वाचं असेल या मॅच मध्ये. क्षमता या खेळाडूकडे आणि आपली क्षमता सिद्ध करत असताना यावेळी देखील स्विच इट खेळला. वळले होते. डीप मध्ये प्रोटेक्शन एक ठेवलंय, परंतु इथे मात्र पंच डॉटचा इशारा करता षटक या ठिकाणी संपन्न होतंय. तिसरं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टेंभरे संघाची धावसंख्या धावफळकावर आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. विकेट आतापर्यंत पाहायला मिळते 2 डगआउटच्या सलगेत अविनाश आणि सुभाष. सुभाषच्या बॅटमधनं 6 धावा आल्या. अविनाशने एकही चेंडू फेस केला. रनआउटच्या स्वरूपात तो बाद झालाय. नवीन फलंदाज येतात महेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. संघनायक स्वतः या ठिकाणी आलेत. सचिन खेळतोय या ठिकाणी 3 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्यानं 21 धावांवर सचिनचं टिकणं या मैदानामध्ये खूप चांगलं असेल. परंतु मी म्हणेन 2 ओव्हर मध्ये कमबॅक केले. पहिल्या ओव्हरला 17, त्यानंतर नितीननं त्याला 3 धावा आणि या ओव्हर मध्ये विश्वासने दिल्या 8. 12 बॉल मध्ये फक्त 11 धावा आल्या. तर खूप चांगलं कमबॅक. आणि यावेळी पुनश्च एकदा नितीनवर विश्वास दाखवलाय संघनायकानं. नितीन निमसे येतोय गोलंदाजी मार्कवर सेकंड ओव्हर मध्ये आपल्या सेकंड स्पेल मध्ये षटक क्रमांक 4 घेऊन. तीन षटकांचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्डवर धावसंख्या 28. इथे एकेरी दुहेरी धावत येणं देखील महत्वाचं आहे, कारण एका बाजूला सचिन आक्रमक फलंदाजी करतोय, दुसऱ्या बाजूला त्याला चांगली साथ देणं देखील गरजेचं असेल. ते काम इथे संघनायक कशा प्रकारे पार पाडतोय
राऊंड विकेटने पहिलाच बॉल. पंच सहमत नाहीयेत. लेग बिफोरची खूप लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु शफल झाले होते. पंचांनी तेच पाहिलं. बॉल ऑफस्टंप सोडून जात होता बाहेर. लाईन खूप चांगली होती फुललेनचा बॉल. त्यानंतर धावचीची देखील अपील. पंच सहमत नाहीयेत. क्वालिफाईड पंच अजिजी पुत्रन, गोल्डन ऑफ मुंबई. आणि दुसऱ्या बाजूला पंचगिरीच्या नक्कीच मी म्हणेन टेनिस क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं अक्षरशः खूप मोठं नाव कमावलं, आदरणीय जय पवार सर. जय पॅनल म्हणून त्यांचा एक खूप मोठा पॅनल देखील आहे. पंचांचा एक क्वालिफाईड पंच म्हणून या स्पर्धेसाठी आपण पाहत आहे. ओव्हरपिच बॉल इनफिल्डच्या वरून गुड स्ट्रोक. अशा प्रकारे फटक्यांची गरज आहे. एक सिंगल तिथे मी ते स्कोर कार्डवर धावसंख्या पुढे घेऊन जातो. धावसंख्या फटकावर पाहायला मिळते 29 धावा. आक्रमकतेबरोबर संयम देखील महत्वाचा असतो. प्रत्येक बॉलवर एखादा मोठा फटका खेचणं आधी स्विच इट, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. सलाम आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक सिंगल आणि सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे शकतो. धावसंख्या फटकावर पाहायला मिळते 30. 30 ऑन स्कोरबोर्ड. 30 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. नितीन निमसे फुल टॉस बॉल ऑन सेलर स्टील केला. अलॉंग द कार्पेट गॅप मध्ये खेळत आहेत. डीप मध्ये सिच्युएशन खूप वेगाने आलेत, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत एक चांगली धावसंख्या उभारण्यात यश आले. ती अंबी टेंबरेकर संघाला 32 धावा धावफलकावर. हा देखील फटका चांगला आहे. मिसफील्ड इथे देखील पाहायला मिळते. कॉलिंग यावेळी चांगलं होतं. एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक आहे. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. अजूनही 18 बॉल बाकी आहेत आणि विकेटचं पत्र आपण पाहू शकाल तर 2 विकेट गेलेत 3 ओव्हर मध्ये. खूप चांगली कामगिरी. शेवटचा बॉल या ओव्हरचा. यस, इट इज आउट. एज अँड टेकन. फलंदाज सचिन सातपुते. शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवर एक बिग विकेट. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 33 आणि एक मोठा धक्का लागला. आणि या धक्क्यानंतर मी म्हणेन कुठेतरी पूर्णपणे प्रेशराईज असेल आम्ही टेंबरेकर संघ. 18 बॉल त्यांच्या हातामध्ये नक्कीच आहेत. एक सन्मानजनक स्कोर त्यांना उभारावा लागेल. 70 ते 75, कारण बॉलिंग लाईनअप देखील संघाकडे खूप चांगली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अल्लानी संघ, वाखाणण्याजोगं कमबॅक. शेवटच्या बॉलवर अडसर दूर केलाय. अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर महेश येत आहेत. सज्ज होता षटक क्रमांक 5 घेऊन स्ट्राईक एंडला संघाना एक महेश समोर. हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न. फलंदाजापासून दूर ठेवली लाईन. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 33 धावा. वॉड स्ट्रोक गॅप मध्ये खेळतात. पॉइंटच्या गॅप मधून अशा प्रकारे फटके वाखाणण्या जोगे असतात. संघनायकाच्या बॅट मध्ये येतोय हा संघर्षमय आणि टेंबरे संघाच्या इनिंग मध्ये संजीवनी प्रदान करणारा चौकार.
धन्यवाद. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळते 37. संघ नायकाला इथे मात्र थांबावं लागेल कारण संघ थोडं अडचणीत आहे. (37) 37 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अक्कू टप्प्याचा बॉल याला कट केलाय. बाउन्स पाहायला मिळतोय. बॉल डीप कव्हर च्या दिशेला निघून जातोय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहेत. एकच धाव या बॉलवर मिळते. स्कोर कार्ड व धावा संख्या 38. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते 5वं. (38) धावा फलकावर पाहायला मिळतात. आणि मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूने पटकावला होता हार्दिक पंड्या ऑफ टेंबरे, निखिल सातपुते स्ट्राइक एंडला. हा बॉल फुल लेनची लाईन होती. थोडीशी शफल झाले. डॉट बॉल पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये या खेळाडून अक्षरशः मधल्या फळीमध्ये येऊन धुमाकूळ घातला होता. 4 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले होते. इथे संघाला त्याची गरज आहे. कशा प्रकारे कामगिरी करतोय या मॅच मध्ये. 38 धावा. हा बॉल पंच वळतात आमच्याकडे. यस इट इज अ वाईट. उजष्टीच्या खूपच बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन इथे टोटल मध्ये ऍड केली जाईल. स्कोर कार्ड वर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 39 धावा. 39 ऑन स्कोर बोर्ड. 4 बॉलचा खेळ या ओव्हर मध्ये आतापर्यंत झाला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा फटका देखील अंदाधुंद खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या लाईन मध्ये ते येत नाहीयेत आणि हा बॉल देखील निघून जातोय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळणं नक्कीच मी म्हणेन कुठेतरी कधी कधी डिफेन्स देखील फार महत्वाचं असतं. इथे 2 चेंडू डॉट झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या फलकावर 39. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न. पंच वळतायत. यस इट इज अ वाईट. अजून एक एक्स्ट्रा रन इथे मिळतीये. स्कोर कार्ड वर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 40 धावा. टॉस बॉल ऑन साइडला. ताकद या खेळाडूकडे. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धन्यवाद. 46 धावा. अशा प्रकारे आक्रमकतेची गरज आहे. अशा प्रकारे अटॅकिंग क्रिकेटची गरज आहे. विकेट क्रमांक जर आपण पाहू शकाल डगआउटच्या स्तराला आतापर्यंत 3 गेलेत. संघनायक महेश खेळतात. त्याला चांगले साथ निखिल देतो. एक षटकार त्याच्या बॅट मधनं. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि पंच अजित पुत्र सर आमच्याकडे वळतात. इशारा करतात की या ठिकाणी फलंदाजांना बॅटिंग पॉवर प्ले घेतला. यस बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. आणि हे षटक असेल बॅटिंग पॉवर प्लेचं. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावर 46 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकाल 46. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती 46. बॅटिंग पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये संघाने विश्वास दाखवलाय. गोलंदाज विश्वासवर. 3 खेळाडू थोडी सकच्या बाहेर. स्ट्राइक एंडला फलंदाज महेश भोईर. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्टीअर केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतात आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकाराच्या सहाय्याने अर्धशतक कंप्लीट होत आहे. संघनायक मैदानाच्या आतमध्ये आज खूप चांगली फलंदाजी करतात. 2 चौकाराच्या सहाय्याने महेश भोईर आतापर्यंत वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय. संघ अडचणीत होता आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एक नेतृत्व कसं असावं, संघनायक कसं असावं याची उत्तम जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये तो पार पाडतोय. विकेट देखील टिकून ठेवली आणि आपल्या संघासाठी धावा देखील जमवतोय. शफल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. पंच वळतायत. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. दिशा इथे भरकटे. गोलंदाज विश्वासची. हा बॉल वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतो. एक एक्स्ट्रा रन टोटल मध्ये ऍड केली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या दाफलकरला पाहायला मिळते 51 धावा.
बी फास्ट प्लीज, फास्ट खेळायचं आल्याने टीम. हा फटका वॉटर स्ट्रोक इनफिल्डच्या वरून उडवला. नजाकत ताकद क्रिकेटचा देखना फटका, तंत्रशुद्ध फलंदाजी. महेश भोईच्या बॅट मधनं बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धन्यवाद. वॉट बॅटिंग, बॅटिंग पॉवर प्ले मध्ये अतिशय दर्जेदार फलंदाजी. महेश भोईच्या बॅट मधनं तिसरा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकारांची हॅट्रिक साध्य करतोय. धन्यवाद. धावफलकावर धावा लगावला गेला ते आतापर्यंत 59 धावा, 59 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. आतापर्यंत टोटल 59 धावा इथे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वॉट बॅटिंग, 3 बॉल 3 चौकार. बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर लाभ या ठिकाणी उठवत असताना संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. महेश भोईर ऑन अ फायर. फुल टॉस बॉल, एज लागली होती इथे, यावेळी देखील निराश असतील. येस, पंच आमच्याकडे इशारा करतात एज होती बॅटची, निराश होते स्वतःच्या बॉलवर, कारण फुल टॉस बॉल त्याचा लाभ इथे उठवू शकले नाहीत. परंतु यावेळी स्ट्राइक एंडला येतो एक आक्रमक फलंदाज, मधल्या फळीतला हिटर हार्दिक पंड्या ऑफ अम्मी टेंबरेकर टीम. निखिल सातपुते ऑन स्ट्राइक. 60 धावा धावफलकावर. हा फटका शफल होऊन ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. यष्ट्यांच्या वरनं बॉल गेला, खूप जास्त शफल झाले होते, बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाही. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. स्कोर कार्ड वर धावा संख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती 60 धावा. हा बॉल सोडून दिलाय. बेल्स पडली नसेल तर फलंदाज आउट नाहीये. हा देखील बॉल डॉट पाहायला मिळतो. 2 चेंडू निर्धाव षटकाची सांगता होते. षटक क्रमांक संपन्न झालाय. 6वं धावसंख्या धावफलकावर 10च्या 60. शेवटचा एक षटक शिल्लक आहे. यापुढील होणारा सामना एसपी स्पोर्ट्स साखरपाडा विपक्ष श्रद्धा स्पोर्ट्स लेनाड. दोन्ही संघाच्या संघनायकांनी ही षटक संपन्न होण्याच्या आतमध्ये यायचे या ठिकाणी, अदरवाईज 1 ओव्हरची पेनल्टी दिली जाईल. एक आश्चर्य पाहायला मिळालं आतापर्यंत आपल्याला. स्टंपच्या मधनं बॉल गेला, पाहू शकाल आपण रिप्लाय मध्ये, मधनं बॉल गेला, स्टंप देखील वाकला, परंतु बेल्स पडली नाही त्या ठिकाणी. वा, क्या जीवदान आहे, किती नशीबवान आहे या खेळाडू. स्टंपच्या मधनं बॉल गेला, स्टंप थोडासा वाकला देखील, तरी देखील बेल्स पडली नाही. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 60. शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज सलाम शेख. एसपी स्पोर्ट्स साखरपडा संघाचा संघनायक आणि श्रद्धा स्पोर्ट्स लेनार संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. म्हणजे टॉस का बॉक्स मध्ये हे षटक संपन्न होण्याच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं, लक्षात घ्यायचं आहे. ओव्हर पिच बॉल, चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला, स्ट्रॉंग झोन आहे, मिसफील्ड, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कडनं आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टनच्या बॅट मधनं येणारा हा आतापर्यंत 5वा चौकार आहे. गुड बॅटिंग.
वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय महेश. खूप चांगली फलंदाजी. धावसंख्या दाखल करण्याला पाहिल्यामध्ये 64 धावा. गुड शॉट. कॅप मधनं खेळल्यात. लाजवाब बॅटिंग. डोळ्यांचं पार न फेडणारी फलंदाजी महेश भोईच्या बॅट मधनं चौकार. धन्यवाद. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी, डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी, क्रिकेटचा क्लास काय असतो हे दाखवून देणारी फलंदाजी, क्लास बॅट्समन महेशच्या बॅटमध्ये तो हा चौकार. फुल टॉस ऑन सेल स्टे केला. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. बॉल त्यांच्या वरून निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. 3 चौकारांच्या सहाय्यानं धाफलकावर धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 72 धावा आणि इथे देखील चौकारांची हॅट्रिक. चौकार चौकार चौकार, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर सलग 3 चौकार. 7 बॉल फेस केले त्या खेळाडूनं. आतापर्यंत 7 बॉल मध्ये 6 चौकार लगावलेत. गुड बॅटिंग. टाळ्या होऊन जातात. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. धावसंख्या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळते 72-72. एक चांगल्या धावस गतीकडे मात्र मी म्हणेन इथे वाटचाल करतो तो अम्मी टेंबरेकर संघ. स्टेप आउट केलाय. गुड स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धन्यवाद. धावसंख्येचा आलेख उंचावत गेला. 78 धावांचं डोंगर तब्बल रचलं गेलंय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्लीज विनंती जयेश खापरे आपल्याला. आणि 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. टॉस साठी त्वरित यायचं. एसपी स्पोर्ट्स साखरपडा संघनायक उपस्थित आहे आणि लेनार्ड संघाचा कॅप्टन इथे इम्प्रोवाइज पद्धतीने ऑनसाइडला आडव्या बॅटनं ऑफसाइडचा बॉल खेचून काढण्याची इथे मी म्हणेन प्रयत्न केला होता. हा बॉल डॉट पाहायला मिळते. खूप बऱ्याच काळानंतर मी म्हणेन अल्ल्यानी संघासाठी एक सुटकेचा निश्वास टाकलाय गोलंदाजानं. 78 धावा धाफलकर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल. चांगला बॉल. फुल लेनचा बॉल होता. स्वतःच्या फुलवर आणण्याचा प्रयत्न. एक सिंगल खूप वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निखिल आले परंतु धावचीच्या स्वरूपात बाद होतील. 79 धावा धाफलकावर लगावल्या गेल्यात. 80 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये 7 षटकामध्ये ठेवलंय ओम साई अल्लानी संघासमोर. दरम्यान टॉस बॉक्स मध्ये धन्यवाद. या ठिकाणी टॉसचा निर्णय मी म्हणेन माझ्या पक्षात आलेला आहे. धन्यवाद एसपीएल कमिटीचं. श्रद्धा स्पोर्ट्स लेनार्ड आणि त्यासोबतच एसपी स्पोर्ट्स साखरपडा अशी लढत आपण पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय तो एसपी स्पोर्ट्स साखरपडा संघाच्या कॅप्टननं. तर स्वागत आहे तुमचं. या 4थ्या दिवसात देखील एक सामना तुम्ही जिंकलात, एक सामना गमावलाय. या स्पर्धेमध्ये ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो आणि कमीत कमी धावा रोखण्याचा लेनार्ड संघाला आमचा प्रयत्न असेल आणि या स्पर्धेतील जिवंत आव्हान ठेवण्याचा आमचा. स्पर्धेचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलंय. या स्पर्धेमध्ये तुम्ही सातत्यानं 3ऱ्या पर्वामध्ये खेळताय. या आयोजनाविषयी आपण काय म्हणाल?
खूपच चांगलं असं या SPL चं नियोजन आणि आयोजन या शहापूर तालुक्यात कमीत कमी 1 नंबरची स्पर्धा मानली जाणारी असेल त्याचं सगळे श्रेय आमच्या राम पाटोले मामा यांना आणि त्यांचे इतर सहकारी असलेल्या आमच्या SP स्पोर्ट्स साखरपाड्यांकडून त्यांचं अभिनंदन मानतो. यस, नक्कीच टॉस हारला, प्रथम बॅटिंग करायचे, 2 सामने गमावलेत. जर स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवलं तर उर्वरित 3 सामने जिंकावेच लागतील. काय स्ट्रॅटेजी असेल उर्वरित सामन्यांसाठी? पहिले 2 सामने आम्ही हरवलेले आहेत, त्यामुळे जरा असं वाटतंय का आता थोडेसे जरा बॅकअप करावं, बस दुसरं काय हेच. नक्की शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. तुम्हाला देखील शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू टीम. न्यूज अशी आहे पुढच्या मॅच साठी साखरपडा संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्या ठिकाणी श्रद्धा स्पोर्ट्स लेनार संघाला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे 80 धावांचं टार्गेट चेस करायचं ते ओमसाई अल्लानी संघाला. आणि त्यांच्या समोर कशा प्रकारचा धावा डिफेन्स करतील आम्ही टेंबरेकर संघ. एक जबरदस्त लढत, एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना क्रिकेटच्या या परिपटलावर आपल्याला ओमसाई अल्लानी वर्सेस आम्ही टेंबरेकर ही अशी चांगली लढत पाहायला मिळणार आहे. 80 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचं आहे. बॅटिंग करत असताना लाजवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. संघनायक महेश भोईरच्या माध्यमातून सचिन सातपुतेने देखील सुरुवात चांगली करून दिली होती. हार्दिक पंड्या ऑफ टेंबरे, निखिल सातपुतेच्या बॅट मध्ये एक षटकार आपण पाहिलात. एकंदरीत सांघिक कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली अम्मी टेंबरेकर संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना. तर करवळे गावावरून सन्माननीय महेशजी भावारते यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात अम्मी टेंबरेकर संघाला. स्वागत आहे महेशजी भावारते आपलं SPL आयोजन कमिटीच्या वतीनं. 80 धावा चेस करायच्यात आणि बॉलिंग मार्कवर द गोल्डन आर्म ऑफ टेंबरे सुभाष सातपुते. आपल्या गोलंदाजीच्या बळावर खूप सारे मैदान गाजवली या खेळाडूनं आणि टेंबरे संघाला विजयाचे सुवर्ण क्षण दाखवणारा हा गोलंदाज. पॉवर प्लेचा षटक इथे हाताळेल. स्ट्रायकिंगला सदरक्षणायक खेळ निघणार आहे महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारे जयश्री खापरे, एक आक्रमक फलंदाज. आणि दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड ऑफ अल्लानी नितीन नेमसे. लेट्स प्ले. पंचांचा इशारा सज्ज होता त्या ठिकाणी फलंदाज आणि गोलंदाज देखील. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात सुभाष सातपुतेच्या माध्यमातून. शॉर्ट रनअप, परंतु गोलंदाजी मी म्हणेन खूप चांगली. हवेत बिग विकेट जयेश खापरे. इथे गोलंदाज यश मिळवतोय जयेश खापरे. बॅक टू द पॅव्हिलियन, बिग विकेट. हे चला सेलिब्रेशन कमी करा, कारण तुम्हाला देखील 35 मिनिटं आहेत. लक्षात घ्यायचं टेंबरे संघ, अदरवाइज पेनल्टीचा सामना. नियम सर्वांना समान. दुसऱ्याच बॉलवर जयेश खापरेचा अडथळा दूर केला. मी म्हटलं होतं गोल्डन आर्म ऑफ टेंबरे म्हणून ओळखला जातो हा खेळाडू. सातत्याने खूप सारे सुवर्ण क्षण याच खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर दाखवलेत या गावाला. आणि तोच खेळाडू पहिल्याच ओव्हर मध्ये दुसऱ्याच बॉलवर गोल्डन विकेट इथे प्राप्त करतोय. बॅट्समन जयेश खापरे बॅक टू द पॅव्हिलियन. एकही धाव अजूनही लगावली नाहीये. सुभाष एक चांगलं षटक इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर विकेट इथे प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज भाई वाळिंबे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल इथे इनफिल्डच्या वरून खूप गॅप मध्ये काढला. अविनाश येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. 2 धावा आपल्या संघासाठी महत्वपूर्ण त्या ठिकाणी वाचवण्यात यश आलंय. आणि इथे शुभारंभ होतोय अल्लानी संघाच्या इनिंगचा 2 धावा संख्येबरोबर.
धावसंख्या इथे 2 लगावली जाते आतापर्यंत. 80 धावांचं टार्गेट चेस करायचंय. पहिलं षटक सुभाषच्या माध्यमातून प्रगतीपथावर. हा बॉल टप्पा पडतात खाली राहतोय. गुड बॉलिंग. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय षटक इथे हातात सुभाष सातपुते. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. धावफलकावर धावा 2. या ठिकाणी पंच डिस्कस करतायत. चार बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावर आतापर्यंत आपला पाहिजे 2. रामाव पाटोळे आपण मैदानात मध्ये दोन धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल इथे देखील एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण यश संपादित केले गोलंदाज सुभाष सातपुतेनं. अटॅकिंग क्रिकेट खेळतात आम्ही टेंबरेकर संघ. पहिल्या ओव्हरपासून ते आक्रमकता त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूचा विचार केला तर अल्लेरी संघामध्ये देखील अजून खूप चांगले फलंदाज येणं बाकी आहे. मास्टरमाइंड नितीन निमसे अजून मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. देवा भाकरे खूप वेगाने आलेत बॉलवर. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. एक यशस्वी षटक सुभाष सातपुतेच्या माध्यमातून या ठिकाणी समाप्त होते. एक षटकाच्या खेळाच्या संपन्नानंतर आपण पाहू शकाल धावा फलकावर धावा लागला ते 4 आणि एक विकेट जयेश खापरे डगआउटच्या आसराला पोहोचलाय. टार्गेट येते 80 धावांचं. उर्वरित 6 ओव्हर मध्ये इथे बनवायच्या त्या 76 धावा ओमसाई अल्लानी संघाला. संदेश सातपुते येथे गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल ओव्हर पिच. मास्टर माइंड ऑफ अल्लानी म्हणून ओळखला त्या खेळाडूला नितीन निमसे मैदानाच्या आतमध्ये. चौकार.
जोपर्यंत हा खेळाडू असेल अल्लानी संघाच्या पाठीराख्यांच्या आशा जिवंत असतील. ओव्हर पिच बॉल, त्यावर एक चौकार पाहायला मिळतोय. उंच खूप गेला हवेत, स्वतः संदेश जज करतायत. कॅच, बिग विकेट. नितीन निमसे बॅक टू द पॅव्हलियन. दुसऱ्याच बॉलवर प्रत्युत्तर देत असताना नितीनला माघारी परतवलंय. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना संदेशने देखील सांगितलं की माझ्या भात्यामध्ये देखील खूप चांगले बॉल आहेत. आणि दुसऱ्याच बॉलवर टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर देत असताना इथे फलंदाज नितीनला देखील माघारी परतावलाय. विकेटचं पतन होतंय. स्कोर कार्डवर धावसंख्या दाखल आपल्याला पाहायला मिळते ती 8. येणाऱ्या प्रत्येक टीमच्या प्रत्येक खेळाडूला माझी सूचना असेल की जे आपण पंच पाहताय क्वालिफाईड पंच आहेत मित्रांनो. टेनिस क्रिकेट विश्वातल्या खूप मोठ्या स्पर्धा या पंचांनी कव्हर केल्यात, त्यामुळे त्या पंचांचा सन्मान करा. त्या पंचांचा सन्मान फार महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण तुमच्या माहिती करता स्वर्गीय रतनबुवा स्मृतिचषक असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, खूप मोठ्या स्पर्धा, त्या स्पर्धांना कव्हरेज केलं या अंपायरिंगनी. हा फटका गॅप मधून फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल अकूट टप्प्याचा होता, त्यावर प्रहार, चौकार. आणि दुसऱ्या बाजूला मी नक्कीच थँक्यू बोलेन आदरणीय राममामा यांना, कारण संपूर्ण तालुका क्रिकेटमध्ये पहिल्यांदा असं घडतंय SPLच्या मैदानावर एवढे मोठे क्वालिफाईड पंच फक्त आणि फक्त SPL मध्ये. आणि ती संकल्पना आदरणीय राममामा यांच्या संकल्पनेतून साकारित होते. त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतोय. धावसंख्येचा फलकावर 12. उंच खूप गेला हवेत, बॉल बाउन्स होतोय. गुड फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण डीप मध्ये अविनाश याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वॉट अ फिल्डिंग. एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. त्या स्कोर कार्डवर धावसंख्या आपल्या पायामध्ये धावसंख्या 13. पक क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. एक महत्वाचा कणा आहे तुमच्या मॅचचा, कारण तुम्ही वाचवलेल्या प्रत्येक धावा शेवटला चेसिंग करत असताना त्या गोलंदाजाला त्या चांगली साथ देत असतात. वाचवलेली प्रत्येक धाव तुमच्या विजयाच्या आशा पल्लवित करत असते. धावसंख्या दफळकर आपल्या 13 पाहायला मिळते. भगव्या पट्टीच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसले लेग साइडला प्लीज उठायचे. प्लीज विनंती आहे, सहकार्य करा. प्रेक्षक भगव्या पट्टीच्या आत नका, प्लीज बाहेर जा. धन्यवाद, खूप खूप आभारी आपलं. अलॉंग द कार्पेट खेळतात हा बॉल. फेकी होते, एकच धाव इथे मिळते. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. दुसरं इथे संपन्न होते. संदेश सातपुतेचं एक चांगलं षटक, एक विकेट, महत्वाची धावा. नक्कीच मी म्हणाल्या ओव्हर मध्ये 10, परंतु नितीन निमसे सारख्या एका महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यात यश आलं. स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात 14 धावा. एक चेंडू शिल्लक आहे असे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात या ओव्हरचा. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक धाव, त्यानंतर एक धाव. एक बॉल शिल्लक असे आमचे स्कोरर माझ्यापर्यंत ही माहिती पोहोचवतायत. पहिल्या बॉलला चौकार, दुसऱ्या बॉलला विकेट, तिसऱ्या बॉलला चौकार, चौथ्या बॉलला एक धाव आणि पाचव्या बॉलला एक धाव. स्कोर कार्डवर धावसंख्या 14. एक चेंडू शिल्लक आहे अजून सेकंड ओव्हर मधला. फुल टॉस ऑन साइड ला गॅप मध्ये पॉवर प्लेचा लाभ इथे उठवत असताना बॅट्समन यावेळी नितीनच्या बॅट मधनं हा चौकार पाहायला मिळतोय.
षटक क्रमांक दुसरं या ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग केली ती अल्लानी संघानं, कारण तब्बल 14 धावा या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर ओव्हर रेट खूप चांगला राखला. 18 धावा आतापर्यंत आपल्या धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक तिसरं घेऊन पॉवर प्लेच्या डिस्टन्स इथे म्हणजे मी म्हणेन 30 सकच्या बाहेर जवळजवळ 6 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. बॉल द्यायचा त्या दिशेने जर प्रेक्षक असे सहकार्य करा, आपण बॉल द्यायचा जर असेल तर मॅच बॉल, कारण मॅच बॉल महत्वाचा असतो फलंदाजांसाठी. खेळाडू आतमध्ये यायचे. षटक क्रमांक तिसरं घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत गोलंदाज महेश भोईर, संघनायक स्वतः. स्ट्रायकिंगला बॅट्समन डावकुऱ्या त्याचा नितीन, नॉन स्ट्रायकिंगला भाई वालिम. एक चांगली पार्टनरशिप आहे दोघांमध्ये. संदेश एक षटक महागडं मी म्हणेन त्या ठिकाणी 14 धावांचं. शॉट थर्ड मॅच शॉट फाईन लेग 30 सकच्या बाहेर. 6 खेळाडू ऑन साइडला 3 खेळाडू सज्ज केले त्या ठिकाणी. हा पहिलाच बॉल समुद्रात खेळत आहेत. खूप वेगाने गेले देवा भाकरे बॉलवर. चेंडूला कलेक्ट करून फेकी करतील. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. तिसरं षटक इथे एक नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. कॅप्टन येत्या स्वतः महेश भोईर गोलंदाजी मार्कवर. एका धावेबरोबर स्कोर कार्ड पुढे शकतो. धावसंख्या 19. 80 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचं जिंकण्यासाठी. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन, आणि ज्यावेळी लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतं त्यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं तुम्हाला बदल करावे लागतात. ज्यावेळी स्ट्राईक रोटेट होते त्यानंतर गोलंदाजासाठी देखील एक जिकरीचं काम असतं, कारण प्रत्येक बॉलवर जर स्ट्राईक रोटेट झाली तर त्याला देखील आपल्या लाईन अँड लेन मध्ये परिवर्तन करावं लागत असतं. कारण ज्यावेळी डावखुरा त्याचा गोलंदाज समोर बॅट्समन समोर असतो ती लाईन उजव्या हाताच्या गोलंदाज समोर ठेवून चालत नाही. लो फुल टॉस ऑन साइडला स्टिअर केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला. देवा भाकरे बॉलवर येतात. खूप वेगानं फेकी होईल. आउटफील्डचा एक दर्जेदार खेळाडू म्हणून देखील ओळख आहे या खेळाडूची या संघामध्ये. स्कोर कार्ड पुढे सरकतो. एक सिंगल बरोबर धावसंख्या सरकते ती 20 धावा. हा बॉल ऑन साइडला खूप उंच गेला हवेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. धावसंख्या जफर पाहिजे 24-24. चौकार येतो यावेळी बॅट्समन नितीन निमसेच्या बॅट मधनं. एक चांगली पार्टनरशिप इथे पाहायला मिळते ती अल्लानी संघाच्या माध्यमातून. हा फटका देखील ऑन साइडला. अविनाश, व्हॉट अ फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग, ग्रेट पीस ऑफ फिल्डिंग, एक्सलंट, मॅग्निफिसंट कमिटमेंट, व्हॉट अ एफर्ट. इथे देखील 2 धावा वाचवल्यात. 2 धावा कंप्लीट. 2 महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. स्कोर काढू धावसंख्या 26. 26 धावा धाफळकावर षटक क्रमांक आपल्याला तिसरं प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. परंतु धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत रन रेट खूप चांगला ठेवलाय तो ओमसाई अल्लानी संघानं. अजूनही सलाम शेख सारखा एक चांगला फलंदाज येणं बाकी आहे या संघाकडनं. हा फटका बॅकफुटला गेले. गुड शॉट. गॅप मध्ये खेळतात. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीनच्या बॅट मधनं अजून एक क्लास फटका. चौकार. धन्यवाद. चौकार
चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या वेगानं वाढतीये. 30 धावा. सुभाषनं पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या, त्यानंतर 14 धावा तब्बल खर्च केल्या संदेशनं. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत महेश भोईच्या गोलंदाजीवर 12 धावा तब्बल कुठला गेल्यात. गोलंदाजी मार्कवर यावेळी आपण पाहू शकाल थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते महेशच्या माध्यमातून. हा बॉल चांगला आहे, ओव्हर पिच बॉल फुललेंचा. देवा भाकरेच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसरी धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक संपन्न झालाय. तिसरं स्कोर कार्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 32. चांगली रन रेट इथे मी म्हणेन ओव्हर रेट चांगला ठेवला आतापर्यंत ओमसाई अल्लानी संघानं. टार्गेट येते 80 धावांचं विजयासाठी अजूनही 30 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता. थर्टी 32 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 घेऊन प्रकाश सातपुते येत आहेत. स्ट्राइक एंडला भाई वालिंबी आपण पाहू शकाल. येस 35 मिनिटं टेंबरेकर संघ तुम्हाला देखील दिले गेले आहेत. 35 मिनिटात 7 षटक कंप्लीट करायचे आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला आखू टप्प्याचा, त्यावर प्रहार. भाई वालिंबेच्या बॅट मध्ये बॉलला फेकून दिलाय ऑन साइडला षटकार. धन्यवाद डीजे. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा आणि अखूट टप्प्याचा बॉल टाकाल तर मात्र त्यावर अशाच प्रकारे उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार येतोय भाई वालिंबेच्या बॅट. स्कोर कार्ड पुढे घेऊन जातो. धावसंख्या फलकावर 38. हा बॉल ओव्हर पिच होता. इथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव त्यावर मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. कमबॅक करतात यावेळी बॉलवर. धावसंख्या 39. हा बॉल खूप चांगला होता कारण मागच्या बॉलच्या लाईनच्या कंपॅरिझन मध्ये हा बॉल थोडासा पुढे होता. मागचा बॉल जर आपण पाहिलं तर अकूट टप्प्याचा होता आणि अकूट टप्प्याचे बॉल सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये एक मेजवानी असते प्रत्येक फलंदाजासाठी. प्रकाश चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. इथे देखील एक फुल लेनचा बॉल होता. यावेळी चांगलं कमबॅक पाहायला मिळते ते प्रकाश सातपुतेच्या बॅटमध्ये. पहिला बॉल अकूट टप्प्याचा, त्यावर षटकार खाल्ला. त्यानंतर 2 चेंडू फुल लेनचे पुढे बॉल टाकले आणि ते दोन्ही चेंडू फलंदाजांना थांबून ठेवले. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. फुल टॉस फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 46 धावा या एका ओव्हर मध्ये मॅचचं पूर्णपणे पारडं बदललंय ते ओमसाई अल्लानी संघाने. प्रकाश सातपुतेला याआधी या संपूर्ण एसपीएल मध्ये षटक दिलं नव्हतं. एक निर्णय मी म्हणेन कुठेतरी थोडासा संघनायकाने एक, कारण याआधी गोलंदाजी केली नाही, वॉर्मअप देखील केलं नव्हतं आणि प्रकाश सातपुतेला इथे षटक दिला. क्रुशियल मुवमेंटला आपण चेस करत आहात आणि अशा सिच्युएशनला तुम्ही एखादा नवीन गोलंदाजाला आणता. कधी कधी हा पैत्रा मी म्हणेन नक्कीच चालतो, परंतु कधी कधी हा आपल्या विरुद्ध दिशेत जातो. हे अशा गोष्टी फक्त महेंद्रसिंग धोनीच साध्य करू शकतो. तो कधीही कोणत्याही क्षणाला कुठल्याही गोलंदाजाला यूज करून त्या गोलंदाजाकडनं चांगली कामगिरी करून घेतो.
ही खासियत आहे, म्हणूनच जगातील सर्वोत्तम संघनायकांच्या यादीमध्ये त्याचं नाव गणलं जातं. कॅप्टन कूल म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. इथे प्रकाश सातपुतेला घेऊन येणं, डिसिजन संघामध्ये गोलंदाज देवा भाकरेचा एक चांगला गोलंदाज होता. सुभाषकडे देखील पाहिलं जाऊ शकलं असतं, तरी देखील प्रकाशच्या माध्यमातून षटक इथे आणलं गेलं. एक वेगळा प्रयोग होता, परंतु तो प्रयोग आतापर्यंत फसताना दिसतोय अम्मी टेंभरेकर संघासाठी. स्कोर कार्ड होता संख्या 46. या जोडीने एक चांगली पार्टनरशिप केली आहे, खूप चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. हा चांगला बॉल, फुल लेनचा बॉल होता अलॉंग द कार्पेट. इथे देखील 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रन बिटवीन द विकेट. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमसाई अल्लानी संघाच्या माध्यमातून. या षटकात मी म्हणेन पूर्णपणे दबाव झुगारलाय. तब्बल आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात. स्ट्रोक चांगला आहे, बॉल जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार, षटक संपन्न होते. 20 धावा खर्च केल्या प्रकाश सातपुतेनं. धन्यवाद. 4 षटकांचा खेळ संपन्न. स्कोर कार्ड धावा संख्या 52. विजयासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये ही मॅच. या ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा कुठल्या. अठरा बॉल 28 ची आवश्यकता आहे. धावा संख्याचा विचार केला तर 52 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा दिल्या होत्या सुभाषनं, 1 विकेट. परंतु सुभाषला अजूनही गोलंदाजापासून दूर ठेवलंय. एक वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते कॅप्टनच्या माध्यमातून. देवा भाकरे एक चांगला ऑप्शन होता. एक्सपिरियन्स हा खूप महत्वाचा असतो आणि या 2 अनुभवी फलंदाजांनी जी नौका थोडीशी डुबली होती त्या नौकेला मात्र मी म्हणेन किनाऱ्याच्या दिशेने अगदी सुरक्षितपणे घेऊन चाललेत नितीन निमसे आणि त्याला खूप चांगले साथ देतो तो भाई वाळिंबे. वॉट बॅटिंग, अतिशय दर्जेदार फलंदाजी दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. देवा भाकरेचं हे षटक मी म्हणेन फार महत्वाचं असेल. या ओव्हर मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतात. फुलटॉस बॉल, डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. संदेश त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षक फेकी होते. 1च धाव. या ओव्हर मध्ये जर धावा थोड्याशा कमी दिल्या किंवा 1-2 विकेट जर प्राप्त केल्या तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो आम्ही टेंभरेकर संघ. परंतु या ओव्हर मध्ये देखील जर आक्रमकता चालू ठेवला, या ओव्हर मध्ये देखील जर धावा चालू ठेवल्या तर मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे हावी होईल आणि या मॅच मध्ये पूर्णपणे मी म्हणेन आपलं वर्चस्व सिद्ध करेल ओमसाई अल्लानी संघ. हवेत नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडतो. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या वेळी प्रयत्न करतात. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वॉट इथे मी खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मोठे फटके देखील ते लगावतायत. रनिंग बिटवीन द विकेट देखील जर त्यांची पाहिली तर खूप चांगली पाहायला मिळते. एक मागचं षटक मी म्हणेन टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच म्हणजे प्रकाश सातपुतेचं षटक, ज्या ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा आल्या. स्कोर कार्डवर धावा संख्या 53. गुड बॅटिंग. 55 माफ करा 55. चांगला स्ट्रोक. दीपनिशी खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र 2 धावा करण्यापासून दूर ठेवल्या फलंदाजांना. वेगाने बॉलवर आले 1च धाव. देवा भाकरेचं कमबॅक करणारं षटक आहे. मी नक्कीच कौतुक करणे गोलंदाजाचं. एवढ्या क्रुशियल मोमेंटला संघाने विश्वास दाखवला. या ओव्हर मध्ये एकही मोठा फटका त्याने अजून खाल्लेला नाहीये. येणारा प्रत्येक डॉट चेंडू, येणारा प्रत्येक एकेरी धाव थोडासा प्रेशर वाढून जाईल अल्लानी संघावर आणि येणारा प्रत्येक मोठा फटका
प्रेशर निर्माण करेल तो अम्मी टेंबरेकर संघावर. गुड बॅटिंग, लास्ट जवाब बॅटिंग पाहायला मिळते ओमसाई अल्लानी संघाच्या माध्यमातून. आकू टप्प्याचा बॉल, एक चुकी केली आणि त्यावर एक मोठा फटका, षटकार. अकू टप्प्याचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल होता, त्यावर एक खूपसूरत मी म्हणेन फटका पाहायला मिळाला. लाजवाब स्ट्रोक बॅट्समन नितीन निमसेच्या बॅट मध्ये एक षटकार पाहायला मिळतोय. दोघांनी जवळजवळ हा मॅच चेस करायला मी म्हणेन आणली आहे, कारण सुरुवातीला 2 धक्के लवकर गेले होते. त्यानंतर इथे मात्र भाई वाळिंबे आणि नितीन निमसे ही जोडी फोडण्यात अपयश आलं प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजाला. हा लाईन खूप चांगली होती. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. एक मोठा फटका या ओव्हर मध्ये आणि प्रेशर हलकं केलं ते नितीन निमसेनं. स्कोर कार्डवर धाव संख्या 62, अजूनही 13 बॉल मध्ये 18 धावा इथून बनवायच्या आहेत. डॉट बॉल, गुड बॉलिंग, अजूनही सामना संपलेला नाहीये. 12 बॉल 18 ची गरज. येणारा हे षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण षटक असेल. दरम्यान या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंद्रून आयोजित शिंद्रून प्रीमियर लीगच्या या 4थ्या दिवसामध्ये सकाळ क्षेत्रामध्ये आदरणीय रमेशजी शिंदे सरांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. स्वागत आहे आपलं. दरम्यान बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून 12 बॉल विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. सुभाष सातपुतेचं हे षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं षटक असेल. बारा बॉल आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल, परंतु पहिल्याच बॉलवर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. कमबॅक करतोय गोलंदाज सुभाष. पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजानं फक्त 4 धावा दिल्या होत्या. या ओव्हर मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो त्यावर संपूर्ण पाठीराख्यांचं लक्ष असेल अल्लानी संघाचं देखील, आणि लक्ष असेल अम्मी टेंबरेकर संघाचं देखील. डॉट बॉल, गुड बॉलिंग. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये नवसंजीवनी प्रदान करेल तो अम्मी टेंबरेकर संघाला, आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच पासून थोडस दूर घेऊन जाईल ते ओमसाई अल्लानी संघाला. 62 धावा फलकावर पाहायला मिळतात. ज्या गोलंदाजाचा मी म्हणेन दबदबा राहिला आतापर्यंत या मॅच मध्ये तो सातत्य सेकंड स्पेल मध्ये सुभाष सातपुतेच्या माध्यमातून अजूनही एक फलंदाज. इथे आपल्याला बाद पाहायला मिळतोय. माझा मूड झाला फ्रेश. धन्यवाद डीजे. विकेटचं पतन. नवीन फलंदाज विजय पष्टे येतोय मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु तिथे संधी आहे. यावेळी फलंदाज बाद. विजय पस्ते बॅक टू द पॅव्हलियन. रोमांच अम्मी टेंबरेकर संघाच्या या
खेळाडूंमध्ये क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी मला भारताचे लिटिल मास्टर सुनील गावस्कर सरांची आठवण होते, कारण सुनील गावस्कर सर म्हणतात की कधी कधी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होणं देखील गरजेचं असतं, कारण त्याच्याकडनं बॉल सुटल्यानंतर फलंदाज धावसाठी जातो आणि त्यानंतर जेव्हा फेकी होते तेव्हा तो रनआउटच्या स्वरूपात बाद होतो. विजय पस्ते सारखा मोठा फलंदाज रुपेश भोईरचा कौतुक करेन, त्याच्या हातात बॉल सुटला त्यानंतर विजय पस्तेच्या एंडला इथे मात्र रनआउटची संधी आणि विजय पस्ते माघारी परततोय. चला मॅच सुरू करायची. धावा संख्या फलकावर 62. सुभाष सातपुते करावं तेवढं कौतुक कमी या गोलंदाजाचा. गोल्डन आर्म ऑफ टेंभरे. विजयासाठी 8 बॉल 18 धावांची आवश्यकता. सलाम शेख मैदानाच्या आतमध्ये. हा फटका इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. 5वा चेंडू निर्धाव. एकही धाव आले नाहीये 5 बॉलवर. 7 बॉल 18ची आवश्यकता. रुपेश भोईर ऑन अ फायर. 2 चेंडू खूप चांगले कलेक्ट केले त्यांनी. 7 बॉल 18 धावा. 12-18चं समीकरण. 5 बॉल मध्ये एकही धाव अजून करू शकला नाहीये अल्लानी संघाचा. एकही फलंदाज या 5 बॉल मध्ये 0 धावा. उंच अविनाश भोईर कॅचच्या खाली. सलाम शेख बॅक टू द पॅव्हलियन. मॅडन ओव्हर आणि विकेट. बिग विकेट डीजे. धन्यवाद. सुभाष सातपुतेसाठी टाळ्या होऊन जातो प्रेक्षक वर्ग. मॅडन ओव्हर. व्हॉट अ बॉलिंग. दर्जेदार परफॉर्मन्स. व्हॉट अ बॉलिंग. 6 बॉल 18 आणि आता मात्र सलाम शेख देखील माघारी परततोय, ज्या खेळाडूवर आशा होत्या. तब्बल 1,500 प्रेक्षक लाईव्ह ही मॅच बघतात. सहा बॉल 18ची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर ज्या खेळाडूला तब्बल 14 धावा मागच्या ओव्हर मध्ये ज्या खेळाडूला कुठल्या होत्या तो खेळाडू संदेश सातपुतेच्या हातामध्ये गोलंदाजी क्षमता. या खेळाडूकडे सातत्यानं मागच्या वर्षापासून खूप चांगली गोलंदाजी हा करतोय. 6 बॉल 18 धावा. 12-18चं समीकरण 6-18 वर येऊन ठेपलंय. एकही धाव मागच्या ओव्हर मध्ये नाही. मॅडन षटक सुभाष सातपुते. गोल्डन आर्म ऑफ टेंभरे. साखरपडा संघाचा कॅप्टन आपण यायचंय. पहिलाच बॉल ओव्हर पिच. सीमारेषेच्या बाहेर षटकार. सामना अजून संपलेला नाहीये. देवा भाकरीचं षटक देखील शिल्लक होतं. हा गोलंदाजाकडे एक्सपिरियन्स खूप आहे, तरी देखील इथे वेगळी स्ट्रॅटेजी सातत्यानं महेश भोईर कडनं प्रयोग पाहायला मिळतात. 5 बॉल 12. मॅच अजून संपलेला. एक संघर्षमय षटकार. यावेळी बॅट्समन बाही वालिंबे सुरुवातीपासून किल्ला लढवता खेळाडूने अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. क्षमता आहे या खेळाडूकडे. वीस बॉल मध्ये 42 धावा तब्बल कुठला गेल्यात भाई वालिंबेच्या बॅट मधनं. वॉट अ बॅटिंग. वॉट अ नॉक. परंतु अजूनही संघ अडचणीत आहे आणि इथून या 12 धावा कंप्लीट करून संघाला विजयाचे सोनेरी क्षण दाखवावे लागतील भाई वालिंबेला.
टेकन बिग विकेट, मोठा अडथळा दूर केलाय. भाई वाली बॅक टू द पॅव्हलियन. ठेवलाय SPL नावाचा आज शेंगरून गावाला चषक ठेवलाय SPL नावाचा शेंगरून गावाला चषक ठेवलाय SPL नावाचा आज शेंगरून गावाला चषक ठेवलाय SPL नावाचा. अडुसष्ट धावा, 4 बॉल 12. मॅच संपली नाहीये. स्ट्राईक एंडला बॅट्समन येत आहेत. लक्ष्मण, या लक्ष्मणाला विजयाची लक्ष्मण रेषा मी म्हणेन पार करावी लागेल अल्ल्यानी संघासाठी. परंतु संदेश उत्कृष्ट गोलंदाजी, चांगला स्ट्रोक. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. सचिन सातपुतेच्या माध्यमातून चुकी होते. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. 3 बॉल 8 समीकरण. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल प्रेक्षकांना. अजूनही SPL मध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळाले नाहीये. 3 चेंडू 8 धावा. अजूनही सामना संपला नाही. चांगला स्ट्रोक. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी होते. एकच धाव. 2 बॉल 7 धावा. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाजवणारा सामना, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा सामना. हा सामना जर आवडला असेल तर टाळ्या होऊन जातात प्रेक्षक वर्ग. 2 बॉल 7 धावा. वॉट अ मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत कधी सामना अल्ल्यानी संघाच्या पक्षात झुकला तर कधी आम्ही टेंबरेकर संघाच्या पक्षात झुकला. परंतु इथे जो शेवटपर्यंत बहादुरी दाखवेल, जो शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करेल, शेवटच्या बॉल पर्यंत जो प्रयत्न करेल, तोच संघ हा सामना विजय होईल. परंतु क्रिकेटचा विजय नक्की झालाय. SPL चा विजय झालाय. 2 बॉल 7 ची आवश्यकता. स्ट्राईक एंडला बॅट्समन समीर. पहिलाच बॉल उंच हवेत. कॅचची शक्यता. देवा बाकरे येत आहेत. कॅच ड्रॉप. 2 धावा कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. गिरशी घरी किरीटा परी, गिरशी घरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. कौला तारा तुम्ही राहा संताची बाजीराज. एक बॉल 5. चला क्षेत्ररक्षण पांघरावायचे. 1 चेंडू 5 धावा. चौकार आला तर सामना सुपर ओव्हर. तब्बल 2000 प्रेक्षक ऑनलाईन ही सामना पाहतात, कारण सामना तितका रंगतदार झालाय. पांघरावायचं क्षेत्ररक्षण, पांघरावायचं प्लीज. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. या बाजूला स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश आहे आणि निलेशला हिरवण्याची संधी. एका बॉलवर षटकार ठोकून अल्ल्यानी संघाला विजयाचे क्षण दाखवेल का, की दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडूंना आतापर्यंत चांगली कामगिरी केली संदेश, हा आपल्या अमित टेंबरेकर संघाच्या अस्मितेमध्ये भर पाडेल का. दोन्ही संघांना, दोन्ही खेळाडूंना इथे हिरो होण्याची संधी आहे. कोणता पाठीराखा वर्ग इथे मात्र जल्लोष करेल. एक साईडला अल्ल्यानी गावचे समर्थक तर दुसऱ्या बाजूला अमित टेंबरेकर संघाचे समर्थक. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांचा हृदयाचा ठोका घेणारा सामना, सस्पेन्स वाढवणारी मॅच. षटकार लगावला तर चेतर वाल्मीकडनं 200 रुपयाचा पारितोषिक. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. चौकार आला तर मॅच सुपर ओव्हर. संदेश सातपुते. बॉल सीमारेषेच्या बाहेर. गोल्डन षटकार.
ठेवलाय SPL नावाचा आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा शेंद्रून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा आज शेंद्रून नीलेश निमसे, क्या बात है. एखादा पिक्चर 500 रुपये देऊन बघावा असा मात्र हा सामना पाहायला मिळाला. पैसा वसूल मॅच. सचिन सातपुते नाराज अवस्थेमध्ये आहेत. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना निलेश निमसे नावाचा फलंदाज यावेळेस मात्र वर्चस्व गाजवलं. एक चेंडू 5 धावा आल्या. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, राजाचा रंक आणि रंक राजा क्रिकेटच्या मॅच मध्ये कधी होईल हे सांगता येत नाही. आणि तीच प्रत्युत्तर या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळालं. क्या बात आहे. जयेश खापरे यांच्या काळजाचे ठोके 120च्या वर गेले होते. आणि विशेष म्हणजे जो फलंदाज मैदानावर आला होता त्या फलंदाजाचं नाव विजय स्पष्टे. विजय पष्टे एक सुद्धा चेंडू खेळला नव्हता. ज्या विजय पष्टेने अनेक प्रकारची रण मैदानं गाजवून अनेक गोलंदाजांचं करिअर बर्बाद करून टाकलं, तो फलंदाज बाद झाला होता. एक चेंडू 5 धावेची गरज होती मित्रांनो. याचं नाव क्रिकेट. जगातील महाभारतावर आपण भाष्य करणं जेवढं कठीण आहे तेवढंच कठीण या क्रिकेटच्या मैदानावर भाष्य करणं कठीण असतं. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेट संपत नाही आणि तो क्रिकेट या ठिकाणी संपला. शेवटच्या चेंडूवर निलेश निमसे नावाचा फलंदाज. अर्थातच आनंदाचं वातावरण. 6 स्टार्स आल्याने म्हणून म्हटलं जातं यल फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. आयुष्यामध्ये लक महत्वाचा आहे. आम्ही मात्र विजय पष्टेची फलंदाजी बघण्यासाठी या समालोचन कक्षामध्ये आहोत. अर्थातच 6 स्टार्स आल्याने संघ पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तत्पूर्वी तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. आता झाला मॅच मध्ये मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जाईल. अर्थातच प्रत्येकाने बघितलंय चांगली फलंदाजी केली फलंदाज भाई वाळिंबे. विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. भाई वाळिंबे महत्वपूर्ण योगदान या सामन्यासाठी दिलं आणि बघता बघता संघ विजयी करण्यामध्ये सिंहाचा वाटा फलंदाज भाई वालिंबेने घेतला. आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमचे क्वालिफाईड अंपायर आपल्या शुभ हस्ते आपणास विनंती करतोय आपण भाई वालिंबेला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन त्याचा यथोचित सन्मान करायचा आहे. मित्रा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक म्हणावं लागेल. अम्मी टेंबरेकर संघ 6 चेंडू 18 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. तदनंतर विकेट घेतली गेली. 4 चेंडू 8 धावा असताना निलेश निमसे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आमचे घोडविंदे साहेब यांच्याकडनं आलेले आहेत. एक चेंडू 5 धावांची गरज होती आणि षटकार मात्र मिळाला.